Good morning, student. Today we are going to learn Unit 1, Chapter 6, 1.6 in a class of Year 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला युनिट 1 मधील 1.6 इन अ क्लास ऑफ Year 1 त्यांच्यासारखे उत्कृष्ट टेस्ट याचा दुसरा भाग पाहायचा आहे. तर सर्वांनी पुस्तक उघडायचे, पान क्रमांक 30. तर मी एका ओळीचा अर्थ सांगतो आपल्याला वाचून. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यावं. मी वाचत असताना उच्चाराकडे लक्ष द्यावं आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा. तर सर्वांनी पुस्तक उघडले असतील. पेज नंबर 30. बट दिस इज रिअली टू सॅड. परंतु हे फारच वाईट आहे. शेड आकाश. आकाश म्हणाला, वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपल्याविषयी बाईंना अभिमान वाटला पाहिजे, असं आपण काहीतरी केलं पाहिजे. बट हाऊ? व्हॉट कॅन वी डू? आस्क्ड सुनील. सुनील म्हणाला, पण ते कसे? आपण काय करू शकतो? शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. आपण काहीतरी चांगलं केल्याशिवाय, आपण वर्गात चांगलं वागल्याशिवाय त्या संतुष्ट होणार नाही. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? तुला ते शक्य आहे असं वाटतं का? अँड देन सडनली इट क्लिक. आणि नंतर मला अचानक सुचले. यस, आय सेड. होय, मी म्हणालो. व्हाय नॉट? का नाही? वी विल मेक इट पॉसिबल. आपण ते शक्य करू. इफ वी ऑल वर्क टुगेदर. जर आपण एकजुटीने काम केले तर ते शक्य आहे. वी कॅन डू इट. आपण ते शक्य करू. राईट, सेड आकाश. बरोबर आहे, आकाश म्हणाला. लेट अस डू इट. आपण ते करूया. सो द नेक्स्ट डे वी द होल क्लास sat together to discuss the plan of action. तर दुसऱ्या दिवशी आमच्या वर्गातील सर्व मुलं आम्ही प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणजे कृती योजनेविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र जमलो. वी ऑल agreed that those who get good marks should help others. तर ज्यांना चांगले मार्क मिळतात त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची, असं आमच्या चर्चेमध्ये सर्वानुमते ठरलं. दॅट इज ऑल व्हेरी वेल. हे फारच छान आहे, शेड नियती म्हणाली. शी इज द मॅथ जिनियस इन आवर क्लास. ती आमच्या वर्गातील गणितातील हुशार मुलगी आहे. I have tried to help before. मी यापूर्वी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. But no one is interested. परंतु कोणालाही आवड नाही. They don't want me to help them. त्यांना मी मदत करावी असं त्यांना वाटत नाही. Perhaps you are too bossy. कदाचित तो जास्तच हुकूमत गाजवत असशील. सजेस्टेड सोली. सोलीने सुचवले. वी हॅव बेटर थिंग टू डू आफ्टर स्कूल. शाळा सुटल्यानंतर बरीच चांगली कामं आम्हाला करायची असतात. हु वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स. कोणाला अधिक वेळ बसून गणित करायला आवडेल? सेड निलेश. निलेश म्हणाला, यू कॅन हेल्प बाय गिव्हिंग अस द आन्सर. तू आम्हाला तयार उत्तरे देऊन मदत करू शकतेस.
सी व्हॉट आय मीन, मला काय म्हणायचे आहे हे लक्षात घ्या, सेड नियती म्हणाली. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. तुम्ही दोघे गणितात वर्गाच्या सर्वात मागे आहात. दिस विल नॉट डू, सेड आकाश. हे चालणार नाही, आकाश म्हणाला. डू यू थिंक्स देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट. देसाई मॅडमला नक्कल करणारे मुलं किंवा कॉपी करणारे मुलं यांच्याविषयी अभिमान वाटेल असं तुम्हाला वाटतं का? यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. तर तुम्हाला जोपर्यंत गणित समजत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. हा गणिताचा नियम आहे आणि तो तुम्ही पाळलाच पाहिजे. अँड व्हॉट इफ दे डोंट, आणि जर त्यांनी पाळला नाही तर? अँड देअर आर मेनी लाईक देम, त्यांच्यासारखे पुष्कळ जण आहेत, सेड नियती म्हणाली. आय हॅव अन आयडिया, सेड सोली. सोली म्हणाली की माझ्याकडे एक कल्पना आहे. लेट अस सम ऑफ द स्टुडंट वर्क ॲज आवर सर्च लाईट. तर आपल्यामधील काही मुलं आपले शोधदीपक म्हणून काम करतील. दे विल व्हिजिट अस ॲट होम, ते आपल्या घरी येऊन भेटी देतील. टू टॉक अस एव्हरी डे टू सी व्हॉट वी स्टडी. तर आपण दररोज काय अभ्यास करायचा किंवा आपण दररोज काय अभ्यास केला याविषयी ते आपल्याशी चर्चा करतील किंवा बोलतील. तर पेज चेंज करा, पान क्रमांक 31. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आणि जर आपल्याला अडचणी आल्या तर? आस्क्ड निलेशने विचारले. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड लाईक नियती. नियतीसारखे आपण स्टडी गार्ड नेमूया. हु विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज, जे आपल्या अडचणी सोडवण्यास मदत करतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया, ही फारच चांगली कल्पना आहे, सेड सुनील म्हणाला. लेट अस हॅव स्टडी गार्ड फॉर एव्हरी सब्जेक्ट. तर आपण प्रत्येक विषयाला एक स्टडी गार्ड किंवा अभ्यास रक्षक नेमूया. It didn't take very long to identify the SAS and HG. तर SAL म्हणजे सर्च लाईट आणि HG म्हणजे स्टडी गार्ड शोधायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही. We put the POA in motion immediately. तर आम्ही POA म्हणजे प्लॅन ऑफ ऍक्शन ला लगेच चालना दिली, लगेच आम्ही ते अंमलात आणले. वी डीड धिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन आवर सिक्रेट. तर कोणत्याही शिक्षकाला हे गुपित कळणार नाही याची आम्ही दक्षता घेतली. We wanted to give Mrs. देसाई a surprise. तर आम्हाला देसाई मॅडमला सरप्राईज द्यायचं होतं किंवा त्यांना आश्चर्यचकित करायचं होतं. बट शी इज रिअली टू गुड. परंतु त्या अतिशय चाणाक्ष किंवा हुशार आहे. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. त्यांनी एका आठवड्यात हा बदल हेरला. सम थिंग्स इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. मला खात्री आहे की वर्गात
काहीतरी विशेष कामगिरी किंवा विशेष काम सुरू आहे. त्या मनात नो वन इज युअर ॲब्सेंट. कुणीही कधीही गैरहजर राहत नाही. एव्हरीवन पे अटेन्शन ड्युरिंग द लेसन. पाठ सुरू असताना प्रत्येक जण काळजीपूर्वक लक्ष देतो. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. आणि मला तुमच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसते आहे. समथिंग हॅज हॅपन्ड. काहीतरी घडलं आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. म्हणून नंतर आम्हाला त्यांना सांगावे लागले. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. त्या खरोखरच प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. तुम्ही लोक खरोखर अद्भुत आहात. व्हॉट वंडरफुल आयडिया. काय सुंदर कल्पना आहे. सच अ डिटर्मिनेशन. काय निर्धार आहे, काय निश्चय आहे तुमचा. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमच्यासारखा दुसरा कोणताही वर्ग नाही. वी फेल्ट सो हॅपी. आम्हाला खूप आनंद झाला. वी वेर ऑन क्लाउड नाईन. आम्ही अगदी प्रमोच्च आनंदात असल्यासारखे वाटले. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड. आमच्यातला प्रत्येक जण जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली होती. म्हणजे आम्ही प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली होती. ऑनेस्टली, खरोखरच. अँड यू विल नॉट बिलीव्ह धिस. खरं म्हणजे तुमचा विश्वासच बसणार नाही यावर. बट वी वेर ऍक्च्युअली ऑल क्वाईट ईगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. आणि आम्हाला खरोखर दुसरी घटक चाचणी कधी होते आणि त्याचे मार्क कधी आम्हाला मिळतात याची खूप उत्सुकता लागलेली होती. धिस टाइम व्हेन मिसेस देसाई वॉक इन विथ द रिपोर्ट कार्ड, शी वॉज ऑल स्माईल. यावेळी मिसेस देसाई वर्गामध्ये प्रगती पुस्तके घेऊन आल्या. त्या खूप आनंदात दिसत होते. शी कॉंग्रॅच्युलेट ईच वन ऑफ अस पर्सनली. त्यांनी आम्हा सर्वांचे वैयक्तिकरित्या अभिनंदन केले. हाऊ यू आर. काही असो. देर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेक. एक गोष्ट अशी आहे की जी मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे. वी हॅड होप्ड दॅट वी वुड ऑल डू वेल. आम्ही सर्व चांगलं यश मिळवू अशी आम्हाला अपेक्षा होती. मेनी ऑफ अस डिड डू वेल. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते यश मिळवलेलं होतं, म्हणजे त्यांना चांगले मार्क मिळाले होते. बट अलास, परंतु खेदाची गोष्ट म्हणजे देर वे स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. परंतु अजूनही काही विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क मिळालेले होते. अँड सम हॅड इवन फेल्ड. काही जण तर नापास झाले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश. तर आम्हा सर्वांना खेद वाटू लागला किंवा अपमान झाल्यासारखे वाटू लागले. म्हणजे आम्ही नाउमेद झालो, पराभूत झालो अशी भावना आमच्यामध्ये निर्माण झाली.
Naina, who had got a red mark in her card, couldn't bear it. तर नैना तिच्या प्रगती पुस्तकात मिळालेली लाल रेष ती सहन करू शकली नाही. I have let the whole class down. माझ्यामुळे सर्व वर्गाचा अपमान झाल्यासारखा आहे, किंवा मी सर्व वर्गाचा अपेक्षा भंग केलेला आहे. शी शोभड, ती मुसमुसली किंवा तिने हुंदके दिले. तर पेज चेंज करा, पेज नंबर 32, पान क्रमांक 32. But our dear class teacher went to her and hugged her. परंतु आमच्या प्रिय लाडक्या अशा वर्ग शिक्षिका तिच्याकडे गेल्या आणि तिला जवळ घेतली. No Naina, you haven't let anyone down. नाही नायना, तू कुणाचाही अपेक्षा भंग केलेला नाहीस. Look at your card. तुझं प्रगतीपत्रक पहा बरं. Last time you had got only 2 out of 50 in science, and this time it's 16. मागच्या वेळी तुला विज्ञान मध्ये 50 पैकी फक्त 2 मार्क मिळाले होते, आणि आता ते 16 आहेत, म्हणजे 16 मार्क मिळालेले आहेत. दिस इज क्वाइट लीप. ही तुझी प्रगतीकडे झेप आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन. तू योग्य दिशेने सुरुवात केलेली आहेस. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि मला खात्री आहे तू ते असंच चालू ठेवशील. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. मला तुमचा अभिमान आहे, तुम्हा प्रत्येकाचा अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट? नंतरच्या परीक्षेत काय घडलं असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता का, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. थँक्यू.